बरोबर. तुम्ही जे वाचलंय ते अगदी बरोबर आहे, की एफ-पी-ओ रजिस्टर करू नका. आजचा आपला जो टॉपिक आहे, जो तुम्ही थंबनेलमध्ये वाचला आहे, की एफ-पी-ओ रजिस्टर करू नका, हाच आहे. सर्वांना असा प्रश्न पडला असेल, की मी का असं म्हणतोय? सगळीकडे तर वारं चालू आहे, एफ-पी-ओ रजिस्टर करा, एफ-पी-ओ रजिस्टर करा. पण मी म्हणतोय एफ-पी-ओ रजिस्टर करू नका. चला तर मग आज समजून घेऊया, की एफ-पी-ओ रजिस्टर का करू नका? त्याचे वेगवेगळे कारणं आहेत, की जे आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव मंगेश मंगरुळकर. मी कंपनी कायदा तज्ज्ञ आहे आणि आम्ही आजवर 1000च्या वर एफ-पी-ओचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यातल्या बऱ्याच कंपन्या आमच्याकडे रिटेनरशिप बेसिसमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना ऑडिटच्या सर्व्हिसेस, आर-ओ-सी रिलेटेड सर्व्हिसेस, के-वाय-सी रिलेटेड सर्व्हिसेस, ठराव अशा इतर बऱ्याच सर्व्हिसेस आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांना देतो. आता आज तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सर तुम्ही तर एवढ्या कंपनी रजिस्ट्रेशन केल्या आणि तुमच्याकडे तर एवढ्या कंपन्यांचं काम आहे. तर मग तुम्ही असं का म्हणताय, की एफ-पी-ओ रजिस्टर करू नका? निश्चितच. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, की एफ-पी-ओ रजिस्टर करू नका, याच्या मागे कारणं काय? आता सगळ्यांनी आजपर्यंत खूप वेगवेगळे सेमिनार्स, वेगवेगळे व्हिडिओज वगैरे सगळं बघितलं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल, की सगळ्यांनी सांगितलं, की एफ-पी-ओचे फायदे खूप आहेत. खूप ॲडव्हांटेजेस आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, योजना आहेत. एफ-पी-ओ तयार झाल्यानंतर आपल्याला या गोष्टी मिळतील, त्या गोष्टी मिळतील. पण आज आपण हे समजून घेणार आहोत, की एफ-पी-ओ झाल्यानंतर आपल्याला येणाऱ्या अडचणी काय आहेत? होणारे नुकसान काय आहेत? आणि का बरं आपण एफ-पी-ओ रजिस्टर करू नका असं म्हणतो? एफ-पी-ओ रजिस्टर करू नका याचा अर्थ आहे, की आपण पहिले समजून घ्या. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्हाला कळेल, की आम्ही असं का म्हणतोय. एफ-पी-ओ रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे लागणारे कागदपत्र आहेत, ते तर सर्वांना माहिती आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण या विषयामध्ये बोलणार नाहीये. आपण एफ-पी-ओ रजिस्ट्रेशन केल्यानंतर येणाऱ्या अडचणी, जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत, प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत, त्याच्याबद्दल बोलणार आहे. आणि निश्चितच मी एवढ्या कंपनी रजिस्ट्रेशन केलं आहे. बऱ्याच कंपन्या आमच्याकडे रिटेनरशिप बेसिसमध्ये आहेत. पण त्यातल्या किती कंपन्या चालू आहेत? किती कंपन्या फक्त कागदोपत्री चालू आहेत? किती कंपन्या खरंच टर्नओव्हर करतात? या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आता आपण सगळ्यात पहिले समजून घेऊ, की एफ-पी-ओ बद्दलचे जे गैरसमज आहेत. सगळ्यात मोठा गैरसमज जो आहे, की एफ-पी-ओ तयार करा, एफ-पी-ओ रजिस्टर करा, त्यानंतर आपल्याला काहीतरी भेटणार आहे. आता मला एक सांगा, एफ-पी-ओ ही एक फक्त संस्था आहे. म्हणजे काय? की जसं की आपण प्रोप्रायटरशिप रजिस्टर करतो, त्यानंतर पार्टनरशिप फर्म रजिस्टर करतो, प्रायव्हेट लिमिटेड करतो. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आपण रजिस्टर करतो. आजपर्यंत मला सांगा, की कुठल्याही प्रकारची फक्त आणि फक्त आपण संस्था रजिस्टर केली आणि त्यानंतर ती सक्सेस दिली, असं होतं का हो? निश्चितच नाही. मग एफ-पी-ओ बद्दलच असं का म्हणलं जातं? एफ-पी-ओ सुद्धा एक प्रायव्हेट लिमिटेड संस्था आहे. ती रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुद्धा आपल्याला भरपूर गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या पाळणं गरजेचं आहे. जसं की त्याच्यातले उद्दिष्ट आहेत. खरंच आपल्याला त्याच्यात व्यवसाय होणार आहे का? एफ-पी-ओ तर रजिस्टर झाली, हा तर पहिला टप्पा झाला. योजना आहेत, हा दुसरा टप्पा झाला. पण ॲक्चुअलमध्ये एफ-पी-ओ कधी चालते, का चालते, कशी चालते? एफ-पी-ओ रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याकडे उद्दिष्ट आहेत का? आपल्याकडे एखादा प्रोजेक्ट आहे का? टर्नओव्हर आहे का? सगळे लोक आपल्याकडे जे सोबत येणारे आहेत त्यांच्यामध्ये एकी आहे का? या सगळ्या असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं. बरं, हे तर झालं पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एक एफ-पी-ओ तयार केली, जशी की ती प्रायव्हेट लिमिटेड आहे. तर प्रायव्हेट लिमिटेड संस्थेला ज्या ज्या सेक्शन्स ॲप्लिकेबल आहेत, जे जे लॉज ॲप्लिकेबल आहेत, ते सगळेच्या सगळे आपल्याला प्रोड्युसर कंपनीला सुद्धा ॲप्लिकेबल आहेत. आपण असा विचार करू, की प्रोड्युसर कंपनी एक सामाजिकदृष्ट्या चांगली संस्था आहे. याच्यामध्ये गव्हर्नमेंटने आपल्याला भरपूर फायदे, उद्दिष्टे, बेनिफिट्स असे दाखवलेले आहेत. पण ह्याचा अर्थ असा आहे का हो, की आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड आपण एफ-पी-ओ रजिस्टर केली म्हणून आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड सेक्शन ॲप्लिकेबल होत नाही? तर तसं नाही. आपल्याला पूर्ण स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत जेव्हा आपलं वार्षिक वर्ष संपतं, तेव्हा आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभा, वेगवेगळ्या कंप्लायन्सेस, वेगवेगळे लॉज, वेगवेगळे फॉर्म्स, हे सगळंच्या सगळं आपल्याला एफ-पी-ओला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. पहिले तर आपण समजून घेऊ, की एफ-पी-ओला किती प्रकारचे कायदे ॲप्लिकेबल आहेत. सगळ्यात पहिला कायदा तर आहे कंपनी कायदा 2013. याच्यामध्ये आपल्याला कंपनीचं रजिस्ट्रेशन आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंतर्गत आपण कंपनीचं रजिस्ट्रेशन करतो. त्यानंतर आपण एकदा कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वर्षभरामध्ये आपल्याला काय काय गोष्टी ॲप्लिकेबल आहेत, आपण पूर्ण त्याची यादी समजून घेऊ. आपल्याला कंपनी कायदा, इन्कम टॅक्स ॲक्ट, मिनिमम अल्टरनेट टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, पी-एफ, ई-एस-आय-सी, त्यानंतर जी-एस-टी असेल तर जी-एस-टी, अकाउंटिंग, टी-डी-एस असेल तर टी-डी-एस, आता नवीन ऑडिट ट्रेल म्हणून एक सॉफ्टवेअर आलं आहे ते ॲप्लिकेबल आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोड्युसर कंपनीला ॲप्लिकेबल आहेत. बरेच वेळेस काय होतं, की कंपनी रजिस्ट्रेशन करताना लोकांना या गोष्टी माहिती नसतात. मग लोक काय करतात, उत्साहाच्या भरामध्ये कंपनी तर तयार करतात. पण कंपनी तयार झाल्यानंतर जेव्हा त्यांना कन्सल्टंट वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, की बाबा या अशा
गोष्टी आपल्याला ॲप्लिकेबल आहेत. मग तेव्हा त्या लोकांना अशा गोष्टींच्या अडचणी यायला लागतात. कागदोपत्री काही गोष्टी माहिती नसतात. कंपनी करताना नुसते फायदे दाखवल्याप्रमाणे आपण कंपनी तर तयार करतो, पण त्याच्या पुढे येणारे जे कंप्लायन्सेस आहेत त्याबद्दल आपण कोणी विचारलंय का, किंवा आपल्याला त्याची माहिती आहे का? या सगळ्या गोष्टी, असंख्य गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि ते गेल्यानंतर जर आपली कंपनी सक्सेस होत असेल तर मग त्याला म्हणू शकतो की आपण FPO केल्याचा आपल्याला काही फायदा झाला. म्हणून आमच्या आजच्या टॉपिकचा जो मेन उद्दिष्ट आहे की पहिले समजून घ्या की प्रॉब्लेम्स काय येतात, अडचणी काय येतात. आता बरेच कन्सल्टंट, बरेच वेगवेगळे फेडरेशन्स, बरेच वेगवेगळ्या संस्था या तुम्हाला मार्गदर्शन करतील की FPO रजिस्टर करा, FPO रजिस्टर करा. कारण की त्यांना त्यांचा व्यवसाय करायचा आहे. आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपल्याला काही फायदा होत असेल तर आपण FPO रजिस्ट्रेशन करण्यात आलं. जर एखादी FPO रजिस्ट्रेशन झाली, त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲप्लिकेबल झाल्या, त्यानंतर आपण किती दिवस या गोष्टी सस्टेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण 1 वर्ष ऑडिट, नील रिटर्न, सगळ्या गोष्टी, डीन KYC, DPT3, असंख्य गोष्टी की ज्या मी तुम्हाला सांगायला गेलो तर कमी पडतील. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसल्यामुळे 1 वर्षाचे पैसे आपण ते खिशातून भरू शकतो. दुसऱ्या वर्षी आपल्याला जर त्या कंपनीमधनं उत्पन्न झालं नाही तर आपण दुसऱ्या वर्षी पण आपण ते पैसे खिशातनं भरू शकतो. किती वर्ष आपण या कंपनीचे कंप्लायन्सेस खिशातनं भरणार? जोपर्यंत आपल्याला हे माहिती पाहिजे की ही कंपनी फक्त आणि फक्त प्रॉफिट झाली तरच रन होऊ शकते किंवा टर्नओव्हर झाला तरच रन होऊ शकते. एखादी योजना भेटते, आता तुम्हाला सांगा की सबसिडी मिळाली आणि ती सबसिडी आपण वापरली, पण त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल आहे, वेगवेगळे संचालकांचे सिबिल स्कोर आहेत, बँकांसाठी लागणाऱ्या उलाढालीचे कागदपत्र आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होणार आहेत का, की नुसती स्कीम झाल्यानंतर आपल्याला काही पुढे आपण ती कंपनी तशीच चालवू शकतो का? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अतिशय बारकाईने विचार करणे आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत, कंपनी झाल्यानंतर आपल्याला किती प्रकारचे प्रॉब्लेम्स येणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण एक विचार करू, मी साधं कॅल्क्युलेशन तुमच्या समोर आज मांडायचा प्रयत्न करतो. जसं की आम्ही सांगितलं की आम्ही 1000च्या वर कंपन्या केल्या. अशा ऑल ओव्हर महाराष्ट्रात आपण विचार करू की 3000 FPO रजिस्टर झाले असतील. आणि ॲव्हरेज जर एका कंपनीची फीस 30,000 रुपये चार्ज केल्या जात असेल तर साधारण 9 कोटी ही जी अमाऊंट आहे ही मार्केटमध्ये फिरली आहे. आता या 9 कोटीपैकी काही पैसा गव्हर्नमेंटला गेला चलनच्या स्वरूपात, काही डिजिटल सिग्नेचरवाल्यांना गेला आणि काही आमच्यासारख्या प्रोफेशनलला गेला ज्यांनी तुमची कंपनी तयार करून दिली. आणि सेम 30,000 रुपये वार्षिक आपण जर त्याचा खर्च पकडला तर परत 3,000 कंपन्यांना 9 कोटी वर्षाला आपल्याला परत तो पैसा मार्केटमध्ये जातोय. पण ह्याच्यातनं खरंच त्या FPOला फायदा होतोय का? आपण FPO रजिस्टर का करतो? आपल्याकडे जे सभासद आहेत ते का बरं आपल्या कंपनीमध्ये जोडले जातील? कारण की त्यांना असं वाटतं की आपल्याला लाभांश स्वरूपात, प्रॉफिट स्वरूपात काहीतरी मिळेल. तेव्हा आपण या गोष्टींना असं म्हणू शकतो की ती सक्सेसफुल झाली. कारण की एखाद्या मेंबरने तुमच्याकडे काही पैसे भरले तर त्याचा अर्थ की त्याला काहीतरी अपेक्षा आहेत तुमच्या कंपनीकडे. जर हा सगळा पैसा मार्केटमध्ये वाया जातोय आणि काही होत नाही, नवीन कंपन्या तयार होत आहेत, जुन्या कंपन्या बंद होत आहेत, मग या गोष्टींना काय अर्थ आहे? त्यामुळे मी तुम्हाला परत हे सांगतो की कंपनी रजिस्ट्रेशन करताना पूर्ण माहिती घ्या, विचारपूस करा, आमच्याशी संपर्क करू शकतात. आमचा नंबर तुम्हाला शेअर करतो. ह्याच्या आधी पण मी एक व्हिडिओ KVK मध्ये एक सेशन घेतलेलं आहे, त्याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्हाला फक्त आणि फक्त सल्ला घ्यायचा असेल तरी तुम्ही आमच्या संपर्कात येऊ शकतात. ज्यांच्या कंपनी रजिस्टर झाल्या आहेत पण ज्यांना अडचणी येत आहेत, बऱ्याच लोकांनी बॅलन्स शीट्स बनवले नाहीत, मग UD नंबर मागच्या तारखेमध्ये बनवता येत नाही, मग त्या कंपन्या आज कागदोपत्री चालू नाही आहेत, ॲक्च्युअल चालू आहेत, अशा असंख्य अडचणी लोकांना येत आहेत. त्या सगळ्या लोकांचं शंकेचं आपण निरसन करूयात. आपण इथून पुढे हा व्हिडिओ उचलूयात की आपल्या ज्या कंपन्या आहेत ह्यांना इथून पुढे नुकसान न झालं पाहिजे, लोकांना दंड लागले नाही पाहिजे, फाईन लागला नाही पाहिजे, पेनल्टीज नाही लागल्या पाहिजे, लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्यामुळे आम्ही तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल आमचा सल्ला घ्यायचा आहे. भले तुमचं काम कोणाकडे असेल, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमचं रजिस्ट्रेशन पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला मार्केटमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तरी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सल्ला पाहिजे असेल की जो न्यूट्रल असेल, की खरंच तुम्हाला फायदा होणार आहे का नाही, याचं आम्ही तुम्हाला समुपदेशन करून देणार. तुम्हाला जो संपर्क क्रमांक मी दिलेला आहे थंबनेलमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता, तुम्ही माहिती घेऊ शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात, आधीच्या कंपन्यांचा ॲन्युअल कंप्लायन्सेस करू शकतात, कुठल्याही प्रकारची माहिती घेऊ शकतात. या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला नेहमी सर्व्हिस देण्यासाठी तत्पर राहू. या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या. धन्यवाद.